तर एका गावामध्ये एक कुंभार राहत होता आणि त्याच्याकडे एक गाढव होतं. ते गाढव म्हातारं झालेलं होतं. तेव्हा तो कुंभार त्याला रानात न्यायचा, माती खोदायचा, त्याच्यावर पाठीवर ओझं ठेवायचं आणि ते घेऊन गावाकडे यायचा. तेव्हा ते मातीचं ओझं ते गाढवाला पेलत नसं. वर्षानुवर्ष तेवढंच मातीचं ओझं त्या गाढवानं इमानीद्वारे वाहिलं होतं. पण आता वय झाल्यामुळं त्या गाढवाला ते मातीचं ओझं पेलवत नव्हतं. पाय जड झाले की गाढव खाली बसायचं आणि कुंभाराला राग यायचा. कुंभार त्याला बद 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 बदडायचं. पुन्हा गाढव उठायचं, पुन्हा चालू लागायचं. आणि कुंभाराच्या लक्षात आलं की आता हे गाढव काही इतके आपलं कामाचं राहिलेलं नाही. त्याच्याने काय आता ओझं वाहून होत नाही. पण एके दिवशी गाढव चरायला सोडला रानामध्ये. कुंभार माती खांदत होता. ते चरत 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 गाढव एका कोरड्या विहिरीमध्ये पडला. विहीर फार खोल नव्हती, पण गाढव थकल्यामुळं किंवा विहीर गोल असल्यामुळं त्याला काही वर चढता येत नव्हतं. कुंभार आला, त्यानं पाहिलं की गाढव फार तडफड करतोय, फार आटापिटा करतोय आणि त्याला वर चढता येत नाही. कारण प्रत्येक जीवाला आपला प्राणप्रिय असतो. त्याच्यावर तो गाढव तडफड करत होता, धडपड करत होता आणि त्याला त्या विहिरीच्या बाहेर येता येत नव्हतं. कुंभाराने प्रयत्न केला, पण कुंभारही थकला की त्यालाही वाटलं का ते गाढव वर काढणारच. मग त्याने असा विचार केला की गाढव तसं थकलेलंच, ते का आता फार कामाचं राहिलेलं, आता काय करू, त्याच्या अंगावर माती टाकून देऊ. मग त्याने टिकाव पावडे घेतले आणि विहिरीमध्ये माती टाकायला सुरू केली. त्यांनी शेजारी पाजाऱ्यांना सुद्धा बोलवलं, या तुम्ही जरा मला मदत करा, विहीर मला बुजवायची. सर्व लोक आले, त्या कुंभाराला मदत करत होते. माती खांदायचे आणि त्याच्या विहिरीमध्ये टाकायचे. ते माती गाढवाच्या अंगावर पडली की ते गाढव तडफडायचं, मोठ्याने ओरडायचं, पण ते अंग झटकायचं. पण हळूहळू काय झालं, माती अंगावर पडली की ते अंग झटकायचं आणि झटकलेली माती गाढवाच्या पायाखाली जायची. गाढव त्या मातीवर उभा राहायचं. असे करत 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 ते माती टाकत राहिले. गाढव वर येत राहिलं. शेवटी गाढव वर आलं आणि ती जी काय विहीर होती ती विहीर बुजली गेली. पण गाढव वर आलं आणि ते आनंदानं पळू लागलं. तर या कथेपेक्षा वेगळं काही आपल्या आयुष्यात घडत नसतं. कारण आपल्या आयुष्यात जगताना असंख्य विरोधक असतात. असंख्य असे काही लोक असतात की त्यांना आपल्याला गाडून टाकायचं असतं. आपलं चिखलफेक सुरू असते, आपलं माती टाकायचं काम सुरू असतं. पण आपण एकच करायचं की आपलं अंग झटकायचं, ती माती पायाखाली घ्यायची आणि त्याच्यावर उभं राहायचं. म्हणजे संकटावर उभं राहायचं, त्याच्यावर मात करायची आणि शेवटी ही जगण्याची लढाई लढायची. हिच्या गाढवाच्या कथेतून आपल्याला शिकवण मिळते. ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा.